मागच्या भागात मी तुम्हाला बाहुलीची हॅट बनवायला शिकवली होती. तर आजच्या भागात मी तुम्हाला बाहुलीची पर्स बनवायला शिकवणार आहे. जर तुम्हाला बाहुलीची हॅट बनवायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि बाहुलीच्या ड्रेसचे 3 पार्टची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ह्या बाहुलीची हॅट आणि पर्स आहे त्याचा आपण किचन पण बनवू शकतो. हे असं हॅटचं आपण किचन पण बनवू शकतो असं, आणि पर्सचं पण किचन बनवता येतं असं. तर हे मी तुम्हाला पर्स शिकून झाली की लास्टमध्ये ह्याची किचन कशी तयार करायची ते पण शिकवणार आहे. नमस्कार, आज मी तुम्हाला ही पर्स शिकवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला पिंक कलरचे 6 नंबरची मोती, पांढऱ्या कलरचे 6 नंबरची मोती आणि 6 नंबरची वायर आपण डबल घ्यायची आहे. तर पहिले 4 मोती पांढऱ्या रंगाचे, 4 मोती घ्यायचे पांढऱ्या रंगाचे आणि त्याचं 4चं सर्कल तयार करायचं. असं 4चं सर्कल तयार करून घ्यायचं आधी. चारचं सर्कल तयार करून झाल्यावर दोन पांढरे आणि नंतर मग एक पिंक असं होऊन घ्यायचं. पहिले 2 पांढरे आणि मग नंतर एक पिंक असं होऊन घ्यायचं. आणि सुई या मोत्यातनं इकडनं इकडे घ्यायची. म्हणजे हा मोती असं या इकडे आला पाहिजे कलरचं. परत या 2 मोत्यातनं सुई काढायची. आता 3 पांढरे घ्यायचे, तीन पांढरे मोती होऊन घ्यायचे. सुया मोत्यातनं इकडनं तिकडे काढायचे. प्रत्येक वेळेला असं घट्ट ओढून घ्यायचं. तर हे असं आपला एक हा 4चा सर्कल होईल. हा 4चा सर्कल केलाय, त्याचा कलरचं मोती इथे वरती आला पाहिजे. परत पुढचा पूर्ण पांढरा 4चा सर्कल करायचं. आता या मोत्यात आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. तर परत 2 पांढरे आणि एक पिंक. पहिले 2 पांढरे घ्यायचे आणि मग एक पिंक घ्यायचं. सुई या मोत्यातनं वरतनं खाली घ्यायची. हे असं आपले दोन्ही पिंक मोती असे या साईडला आले पाहिजे. आता परत या 2 मोत्यातनं सुई काढायची. आता 3 पांढरे मोती घ्यायचे, 3 पांढरे मोती घ्यायचे. सुया मोत्यातनं
वरती घ्यायची. तर ही अशी आपली पहिली लाईन तयार होईल. आता आपण ह्याच्या वरती लाईन घालायची. त्यासाठी आपण या पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची. आता आपण 2 पांढरे आणि 1 पिंक असं घ्यायचं. पहिले 2 पांढरे आणि मग 1 पिंक. सुई या मोत्यातून बाहेर काढायची. या 4च्या सर्कलच्या वरती हा 4चा सर्कल येईल आणि या पिंक मोतीच्या जवळ हा पिंक मोती येईल. अशा प्रकारे आपण हे 4चं सर्कल बनवायचं आहे. आता आपण या 1 2 3 या मोत्यातून सुई फिरून घ्यायची. आता या पिंक मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता 2 पिंक रंगाचे मोती घ्यायचे. 2 पिंक रंगाचे मोती घ्यायचे. सुई या दोन्ही पिंकमधून बाहेर काढायची. तर हा असा आपला पिंकच्या 4चं सर्कल इथे तयार होईल. आता आपण या पिंकमधून सुई वरती काढायची. आता एक पांढरा आणि एक पिंक घ्यायचं आहे. पहिला पांढरा घ्यायचा आणि मग पिंक घ्यायचं. सुई या पांढऱ्या मोत्यातनं आणि या पिंक मोत्यातनं आपण काढायची. आता या पांढऱ्या या पिंक आणि या पिंक मोत्यातनं आपण सुई खाली घ्यायची. पहिल्या पांढऱ्या ह्याच्यातनं, या पिंक ह्याच्यातनं आणि या पिंक ह्याच्यातनं. आता परत आपण 2 पिंक कलरचे घ्यायचे. 2 पिंक कलरचे मोती घ्यायचे. सुई या दोन्ही पिंक मधून बाहेर काढायची. पहिली या आणि मग या खालच्या. आता सुई या पिंक मधून वरती घ्यायची. 2 पांढरे मोती घ्यायचे. या पांढऱ्या मोत्यातून आणि या पिंक मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहिली पांढऱ्या मोत्यातून आणि मग या पिंक मोत्यातून. तर अशी ही आपली दुसरी लाईन तयार झाली. आता परत याच्या वरती लाईन तयार करायची. त्यासाठी आपण पहिले या पांढऱ्या मोत्यात सुई काढायची. 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे. तीन पांढरे मोती घ्यायचे. सुया मोत्यातनं बाहेर काढायची. आता परत ह्या तिन्ही मोत्यातनं सुई फिरून घ्यायची. आता या पिंक मधनं सुई बाहेर काढायची. 2 पांढरे मोती घ्यायचे. सुई पांढऱ्या मोत्यातनं आणि पिंक मोत्यातनं काढायचे. आता परत या पिंक मधनं वरती काढायचे. परत 2 पांढरे घ्यायचे. सुया पांढऱ्या आणि या पांढऱ्या मोत्यातनं बाहेर काढायचे.
आता पर या या पांढऱ्या मोत्यातनं, या पांढऱ्या मोत्यातनं आणि या पिंक मोत्यातनं सुई बाहेर काढायची. परत 2 पांढरे मोती घ्यायचे. दोन पांढरे मोती घ्यायचे. या पांढऱ्याच्यात आणि या पिंक याच्यातनं सुई बाहेर काढायची. पहिल्या पांढऱ्याच्यातनं आणि मग पिंक याच्यातनं. आता सुई या पांढऱ्या मोत्यातनं वरती घ्यायची. 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे. सुई या पांढऱ्या मोत्यातनं आणि या पांढऱ्या मोत्यातनं काढायची. तर ही अशी आपली तिसरी लाईन तयार झाली. आता या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. पहिले 3 पांढरे मोती घ्यायचे. सुई मोत्यातनं बाहेर काढायची. आता या तिन्ही मोत्यातनं सुई फिरून घ्यायची. आता या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता एक पांढरा आणि एक पिंक घ्यायचं. पहिला पांढरा घ्यायचा आणि मग पिंक घ्यायचं. सुया 2 मोत्यातनं खाली घ्यायची. आता या पांढऱ्या मोत्यातनं वरती काढायची. आता 2 पांढरे घ्यायचे. सुया मोत्यातनं आणि या मोत्यातनं काढायची. आता सुई या मोत्यातनं आणि या तिन्ही पांढऱ्या मोत्यातनं खाली घ्यायची. आता एक पांढरा आणि एक पिंक घ्यायचं. एक पांढरा आणि एक पिंक घ्यायचं. या पांढऱ्या मोत्यातनं आणि या पांढऱ्या मोत्यातनं सुई खाली घ्यायची. आता या पांढऱ्या मोत्यातनं वरती काढायची. 2 पांढरे मोती घ्यायचे. सुई या मोत्यातनं आणि या मोत्यातनं काढायची. ही अशी आपली चौथी लाईन तयार होईल. आता आपण सुई या मोत्यातनं बाहेर काढायची. आता आपण 2 पांढरे आणि एक पिंक घ्यायचं. पहिले 2 पांढरे आणि मग एक पिंक. सुया पांढऱ्या मोत्यातनं बाहेर काढायची. आता सुया तिन्ही मोत्यातनं फिरून घ्यायची. आता सुया पिंक मोत्यातनं काढायची. 2 पिंक मोती ओवून घ्यायचे. दोन पिंक कलरची मोती ओवून घ्यायची. सुया पिंक मधनं आणि या पिंक मधनं खाली घ्यायची.
आता या पिंक मोत्यातनं सुई वरती घ्यायची. आता एक पांढरा आणि एक पिंक घ्यायचं. पहिला पांढरा आणि मग पिंक. सुई या पांढऱ्या मोत्यातनं आणि या पिंक मोत्यातनं वरती काढायची. आता या पांढऱ्या, या पिंक आणि या पिंक मोत्यातनं सुई खाली घ्यायची. आता 2 पिंक घ्यायचे. या दोन्ही पिंक मोत्यातनं सुई खाली घ्यायची. आता या पिंक मोत्यातनं सुई वरती घ्यायची. दोन पांढरे मोती घ्यायचे. या पांढऱ्या मोत्यातनं आणि या पिंक मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी आपली 5वी लाईन तयार होईल. आता सुई या मोत्यातनं बाहेर काढायची. 3 पांढरे मोती घ्यायचे. सुई या मोत्यातनं बाहेर काढायची. आता या तिन्ही मोत्यातनं सुई फिरून घ्यायची. आता या पिंक मोत्यातनं सुई बाहेर काढायची. 2 पांढरे मोती ओढून घ्यायचे. या पांढऱ्या मोत्यातनं आणि या पिंक मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. 2 पांढरे मोती ओढून घ्यायचे. या पांढऱ्या मोत्यातनं आणि या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता या पांढऱ्या मोत्यातनं, या पांढऱ्या मोत्यातनं आणि या पिंक मोत्यातनं सुई खाली घ्यायची. दोन पांढरे मोती ओढून घ्यायचे. सुई या मोत्यातनं आणि या मोत्यातनं बाहेर काढायची. पहिली पांढरा आणि मग खाली पिंक. आता या पांढऱ्या मोत्यातनं वरती घ्यायची. दोन पांढरे मोती ओढून घ्यायचे. सुया पांढऱ्या मोत्यातनं आणि या पांढऱ्या मोत्यातनं बाहेर घ्यायची. तर हे असं आपलं तयार होईल. हे आपल्या 6 लाईन झाल्या तयार.
तर आता आपण इकडे गाठ मारून धागा आधी कट करून घेऊयात. धाग्याला गाठ मारून दोन मग त्यातनं सुई काढून घ्यायची आणि मग धागा कट करायचा. आता आपण हा जो पार्ट आहे हा असा फोल्ड करायचा आहे असं. तर आता आपण पर्सची ही साईडची बाजू आणि ही साईडची बाजू तयार करायची. तर त्यासाठी आपण हे फोल्ड केल्यानंतर इथे आपले हे 1 2 3 4 5 6 हे 6 मोती आहेत आपले. हे ह्याच्यावरती आपण साईडचा पर्सचा भाग करायचा आहे. तर त्यासाठी आपण सुई पहिली या मोत्यातनं बाहेर काढून घ्यायची इकडची. तर आता आपण हे फोल्ड केलं तर आपण आधी सुई या मोत्यातनं मी बाहेर काढले. आता हा जो साईडचा मोती आहे त्याच्या सुई खाली घ्यायची काढून. हा भाग असा आहे, याला मी पहिला फोल्ड केला. असं फोल्ड केल्यानंतर हे असे इथे हे 3 मोती आणि इथे 3 मोती, हे असे 6 मोती आपल्याला दिसत आहेत. त्याच्यातनं आता मी हा जो मोती आहे ह्याच्यातनं पहिली सुई बाहेर काढली आणि त्याच्यानंतर ह्या साईडच्या मोत्यातनं आता आपण 2 मोती ओवून घ्यायचे पांढऱ्या रंगाचे. दोन पांढऱ्या रंगाचे मोती ओवून घ्यायचे. आणि आता आपल्याला इथे हा असा 4चं सर्कल तयार करायचं आहे. तर त्यासाठी आपण हे जे मी 6 मोती म्हटलं त्यातलं आता आपली या मोत्यातनं सुई मी बाहेर काढली. 2 मोती ओवून घ्यायचे आणि हा जो वरचा मोती आहे या मोत्याच्या वरची हा त्या मोत्यातनं सुई खाली घ्यायची. तर असं आपला हा इथे 4चं सर्कल तयार होतो. या मोत्याच्या जो वरती मोती आहे त्याच्यातनं सुई खाली घेतली. आता परत या खालच्या मोत्यातनं सुई काढायची आपण. आता हा जो पुढचा मोती आहे या हा ज्या मोत्यातनं आता आपण सुई काढली त्याच्याच पुढचा हा मोती, त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता या पुढच्या मोत्यातनं हा जो मोती आहे त्याच्यातनं मी सुई बाहेर काढली. आता त्याच्या पुढचा मोती जो आहे हा त्याच्यातनं सुई बाहेर काढायची. हे आपण असं सरळ केलं तर हा पुढचा मोती, त्याच्यातनं आपण सुई बाहेर काढायची. आता इथे आपले 1 2 3 मोती आहे, आपण एकच मोती घ्यायचं आहे पांढरा. आणि हा जो मोती आहे या मोत्यातनं आपण सुई खाली घ्यायची. तर असे आपले हे 2 4चे सर्कल इथे तयार होते. परत आता आपण ह्या 1 2 मोत्यातनं सुई हे काढून घ्यायची. ज्या मोत्यातनं आधी आपण काढली होती ना तशीच पहिली इकडनं आणि मग इकडनं या मोत्यातनं. तर हे असं आपलं खाली बेस तयार होतो पर्सचा आणि हा साईडचा भाग आहे. आता जसे आपण इथे 4चे सर्कल बनवून घेतले तसेच अजून 2 ह्या 4च्या सर्कलच्या वरती अजून 2 4चे सर्कल घालायचे.
त्यासाठी आपल्याकडे इकडे 2 मोती आहेत या 4चं सर्कल घालायला आणि या 4च्या सर्कलच्या वरती जो 4चं सर्कल घालणार त्याच्यासाठी या साईडला 2 मोती आहेत. तर पहिला आपण या 2 मोतीवर मधनं सुई काढून घेऊया. आता आपली सुई या मोत्यामध्ये आहे. तर आता आपण या एका मोत्यातनं सुई काढून घ्यायची पहिली. आणि हे जे 2 मोती आहेत तिथे अजून 2 मोती घेऊन आपण 4चं सर्कल तयार करायचं आहे. तर फक्त आधी या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची. 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे. जसं मी दाखवते तसंच करा म्हणजे व्यवस्थित होईल, ते चुकणार नाही तुमचं. आता आपण या मोत्यातनं आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. पहिली या मोत्यातनं आणि मग या मोत्यातनं. तर हे असं आपलं बरोबर या 4च्या सर्कलवरती हा 4चं सर्कल तयार झालं. तसंच आता आपल्याला या 4च्या सर्कलवरती इथे 4चं सर्कल तयार करायचं आहे. त्यासाठी आपल्याला 1 2 3 हे 3 मोती आहेत. आता आपल्याला एकच मोती लागेल. पहिलं आपण ह्या मोत्यातनं सुई वरती काढायची. आता आपण एकच मोती ओवून घ्यायचं. आता सुई या मोत्यातनं आपण खाली घ्यायची. तर असा आपला हा 4चं सर्कल तयार झालं. हा असं साईड बेसचं पर्सच्या साईडचं हे तयार झालं आपलं. आणि हा आपला खालचा बेस झाला तयार पर्सचा. आता जसं आपण इथे करून घेतले तसंच सेम या साईडला आपण दुसऱ्या साईडला करून घ्यायचं आहे. आता आपण सुई या मोत्यातनं बाहेर काढायची आणि इथे गाठ मारून घ्यायची. गाठ मारून झाल्यावर एक 2 3 मोत्यातनं सुई फिरून घ्यायची. दोन 3 मोत्यातनं सुई फिरून झालं की धागा इथे कट करायचा. तर हे असं आपला पर्सच्या साईडचा भाग तयार होतो. आता आपण या साईडचा भाग तयार करायचा आहे. त्यासाठी आपण पहिली सुई या मोत्यातनं आपण बाहेर काढून घ्यायची. पहिला आपण सुई या मोत्यातनं बाहेर काढायची आणि आता या मोत्यात सुई खाली घ्यायची आणि आता आपण इथे असं 4चं सर्कल तयार करायचं आहे. त्यासाठी आपण 2 मोती पांढरे ओवून घ्यायचे. आता आपण या मोत्यातनं आता सुई बाहेर काढली. 2 मोती ओवून घ्यायचे आणि या मोत्याच्या जो हा वरती मोती आहे त्या मोत्यातनं सुई आपण काढायची. आता असा आपला हा 4चा सर्कल तयार होतो. आता आपण परत या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता याचा जो हा पुढचा मोती आहे याच्या इथला या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढायची. आता हा जो आपला एक 4चा सर्कल तयार झाला इथे. तर आता आपण या मोत्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई काढायची आणि त्याचा जो हा साईडचा मोती आहे याच्या
साईडचा हा त्याच्यातनं काढायची आता. आता इथे आपला हा 4चा सर्कल आहे, त्याच्या इथे हा इथे 3 मोती आहेत आपल्याकडे, 1 2 3. तर आता आपण एकच मोती घ्यायचा आहे आणि या मोत्यातून सुई खाली घ्यायची. आता परत आपण या 2 मोत्यातून सुई वरती काढायची. हे बघा इथे असे 2 हे 4चे सर्कल झालेत आपले. आता तसेच ह्या दोन्ही 4च्या सर्कलच्या वरती परत 2 4चे सर्कल तयार करायचे. त्यासाठी सुई आपण या 4च्या सर्कलच्या या मोत्यातून काढायची वरच्या. हा जो 4चा सर्कल आहे त्याच्या या वरच्या मोत्यातून काढली सुई. आता आपण 2 मोती होऊन घ्यायचे पांढरे. सुई या मोत्यातून खाली घ्यायची. म्हणजे इथे हा असा आपला 4चा सर्कल तयार होतो. आता आपण या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई काढायची. आता आपण या 4च्या सर्कलवरती 4चं सर्कल तयार करायचं आहे. त्यासाठी आपल्याकडे हा इकडे एक मोती, इकडे एक मोती आणि इकडे असे 1 2 3 मोती आपल्याकडे आहेत. तर आपण आता एकच मोती घ्यायचं आहे. पांढरा एक मोती होऊन घ्यायचं आणि या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई बाहेर काढायची. म्हणजे असं आपलं पर्सचा साईडचा दुसरा भाग तयार झाला. हे असे 4चे सर्कल तयार होतात. तर आता आपण इथे सुई या मोत्यातून बाहेर काढायची. तर या मोत्यातून मी सुई या बाहेर काढली. तर हे असं आपलं पर्सचं दोन्ही साईडचे आपले भाग तयार झाले, इकडचा आणि हा झाला आपला पर्सच्या बेसचा साईड. तर हे असं आपलं बॉक्ससारखं तयार होतं आधी. आता आपण सुई या मोत्यातून काढली होती. तर त्याच्यात हा जो 4चा सर्कल आहे त्याच्या या 4चे हे 2 4चे सर्कल आहेत आपले. त्याच्यातला हा जो 4चा सर्कल आहे त्याच्यातल्या वरच्या मोत्यातून सुई इकडे त्या ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. आता आपण एक पांढरा, एक पिंक आणि एक पांढरा असे 3 मोती होऊन घ्यायचे. आपण एक पांढरा, एक पिंक आणि एक पांढरा. आता आपण हे जे आपण 2 4चे सर्कल, हा जो साईडचा पार्ट आहे त्याचे हे जे 2 4चे सर्कल आहेत त्याच्यातनं हा जो वरचे दोन्ही 4चे सर्कलचे वरचे दोन्ही मोती आहेत, हा आणि हा, या दोन्ही मोत्यातून आपण सुई बाहेर काढायची. आता पहिली या मोत्यातून काढायची आणि मग या मोत्यातून. या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई बाहेर काढायची. तर असं इथे हा 5चा सर्कल तयार होतो. आता आपण सुई या मोत्यातून वरती काढायची. आणि आता हे असं घट्ट ओढून घ्यायचं. आता पहिला आपण पिंक घ्यायचा आणि मग पांढरा, असे 2 मोती होऊन घ्यायचे आपण.
पहिला पिंक कलरचा मोती ओवून घ्यायचा आणि मग पांढरा. आता हा जो भाग आहे या साईडचा, त्याच्यातले हे जे दोन मोती आहेत आपले, या दोन मोत्यातनं आपण सुई बाहेर काढायची. आता तर पहिली या मोत्यातनं काढायची आणि मग या मोत्यातनं. हा जो आपला भाग आहे त्याचे हे जे दोन चारचे सर्कल आहेत, त्याचे हे दोन वरचे मोती आहेत, त्याच्यातनं आपण सुई बाहेर काढली. पहिली याच्यातनं आणि मग याच्यातनं. म्हणजे इथे असा हा 5चं सर्कल तयार होतो. तर असं असं घट्ट ओढून घ्यायचं असं. आता आपण या 1 2 3 मोत्यातनं सुई फिरून घ्यायची. पहिली याच्यातनं, त्यानंतर या कलरच्या मोत्यातनं, आणि आता या मोत्यातनं. अशा तिन्ही मोत्यातनं सुई फिरून घेतली. आता हे जे पुढचे दोन मोती आहेत, हा जो भाग आहे ह्याचे हे दोन मोती आहेत, त्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढायची. सॉरी, दोन्ही मोत्यात नाही, एकच मोत्यातनं काढायची आपण. मी दोन्ही मोत्यातनं बदलले. दोन्ही मोत्यातनं नाही, एकाच मोत्यातनं काढू. हा जो आहे 4चा सर्कल, त्याचा हा जो वरचा मोती, त्याच्यातनं एकाच सुई काढायची आपण बाहेर. आता एक पांढरा आणि एक कलरचा मोती घ्यायचा आहे. पहिला पांढरा घ्यायचा आणि मग कलरचा, पिंक कलरचा. आता आपण हा जो पांढरा मोती आणि हा जो पांढरा मोती आहे, त्यातनं सुई खाली घ्यायची. पहिली या मोत्यातनं आणि मग या मोत्यातनं. इथं असा आपला 4चा सर्कल तयार होतो. हा जो 4चा सर्कल आहे त्याच्याबरोबर वरती हा 4चा सर्कल तयार होतो. असं कलरचा मोती इथं वरती यायला पाहिजे. आता आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता एक कलरचा मोती ओवायचा आणि एक पांढरा. पहिला कलरचा मोती घ्यायचा आणि मग पांढरा. आता हा जो भाग आहे, हा इकडचा जो मोती आहे आणि हा मोती, या दोन्ही मोत्यातनं सुई आपण काढायची. पहिली या मोत्यातनं आणि मग या मोत्यातनं. पहिली या मोत्यातनं काढायची आणि मग या दोन्ही मोत्यातनं आपण सुई बाहेर काढायची. तर असं इथे हा 5चा सर्कल तयार होतो. तर सुई आपण या मोत्यातनं वरती घ्यायची आधी आणि मग हे घट्ट असं ओढून घ्यायचं. आता आपण या आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढूयात. पहिल्या पिंक याच्यातनं आणि मग या पांढऱ्याच्या. आता हा जो साईडचा पार्ट आहे आपला, त्या दोन्ही हे जे 4-4चे आपले 4 सर्कल आले, त्याचे हे जे दोन वरचे 4चे सर्कल आहे, त्याचे हे वरचे दोन मोती आहेत, त्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढायची आधी. पहिले ह्याच्यातनं आणि मग ह्याच्यातनं. हे बघा, हे आधी आपलं असं साईडचं झालं. आता ह्या साईडला यायचं, ह्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता एक पांढरा आणि एक कलरचं मोती ओवून घ्यायचं. पहिला पांढरा आणि मग कलरचा. आता या पांढऱ्या मोत्यातनं आपण हा जो पिंक कलरचा मोती आहे, त्याच्या साईडचा हा जो पांढरा मोती आहे, त्याच्यातनं सुई आपण खाली घ्यायची. तर असं इथे हा 5चा सर्कल तयार होतो. आता आपण या पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची.
आणि आता आपण या साईडला यायचं. तर ही पहिली दोन मोती आहेत त्याच्यातनं सुई बाहेर काढायची. पहिल्या ह्याच्यातनं आणि मग ह्याच्यातनं. म्हणजे आपण याच्यातनं मोत्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर आपण या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि मग या साईडला आल्यावर या साईडच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता इथे आपण एक पांढरा आणि एक कलरचा मोती घ्यायचा आहे. तर पहिलं पांढरा मोती घ्यायचं आणि मग कलरचं घ्यायचं. आता आपण सुई हा जो आपण 5चा सर्कल घातला होता त्याचा हा जो कलरच्या मोतीचा साईडचा मोती आहे त्याच्यातनं घ्यायची खाली. असा आपला हा 5चा सर्कल तयार होतो. आता या दोन मोत्यातून सुई आधी आपण काढायची आणि हे घट्ट ओढून घ्यायचं. आता हा आपण पुढच्या एका मोत्यातून सुई काढायची. आता आपण एक पांढरा आणि एक कलरचा मोती घ्यायचा आहे. पहिला पांढरा आणि मग एक कलरचा. आता आपण या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची. पहिली या मोत्यातून आणि मग या मोत्यातून. तर असा आपला इथे हा 4चा सर्कल तयार होईल. आता परत आपण या मोत्यातून सुई वरती काढायची आणि एक कलरचा आता आपण हा शेवटचा सर्कल आहे आपला हा. तर आपण एकच कलरचा मोती घालायचं आहे. या साईडचे आपले हे दोन मोती आहेत आपले. त्यानंतर हा जो 4चा सर्कल घातला त्याच्या साईडचा मोती आहे आणि हा इथे जो 5चा सर्कल घातलाय तिथला साईडचा मोती. असा हा 1 2 3 4 4 मोती आपल्याकडे आहेत म्हणून एकच कलरचा मोती घ्यायचा. आणि आता आपण हा जो 5चा सर्कल आहे त्याचा कलरच्या साईडचा जो मोती आहे त्या मोत्यातून सुई खाली घ्यायची. आणि हे आता असं घट्ट ओढून घ्यायचं म्हणजे हे जवळ येतं असं. म्हणजे इथे असा हा 5चा सर्कल तयार होतो. तर आता आपण ह्या दोन मोती आहेत त्याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. हे दोन मोती त्यातनं आणि मग हे असं ओढून घ्यायचं म्हणजे असा 5चा सर्कल तयार होतो. म्हणजे हा जो भाग आपला आहे पुढचा त्याच्या हे दोन्ही साईडला 5चे सर्कल आणि मध्ये 4चा सर्कल येतो. तसं आपण इकडे टर्न केलं की इकडे पण असेच 2 5चे सर्कल आणि इथे एक 4चा सर्कल असं येतं. म्हणजे हे आपले 1 2 3 4 5 6 7 8 असे हे 8 मोती आपले कलरचे वरती येतात. तर ही आपली पर्स अशी तयार झाली. आता त्याचं आपण हँडल तयार करायचं आहे. तर आता आपण या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. आता या मोत्यातून वरती घ्यायची आणि आता हे असं घट्ट ओढून घ्यायचं. जर तुम्ही ही पर्स अशी दाबली जाते तर त्यासाठी आपण इथे प्लास्टिकचा असा छोटा एक तुकडा घालून घ्यायचा. तर असा एक प्लास्टिकचा छोटा तुकडा घ्यायचा असा आणि तो त्याच्या आतमध्ये घालायचा असं. थोडंसं कात्रीने असं प्रेस करायचं ते प्लास्टिक आतमध्ये. असा एक छोटा प्लास्टिकचा तुकडा घेऊन तो असा आतमध्ये घातला तर ही तुमची पर्स अशी छान फुगीर राहील. जर तुम्हाला हे असं उघडच ठेवायचं असेल पर्स तर तुम्ही उघडे ठेवू शकता. जर तुम्हाला हे असं बंद करायचं असेल तर कसं बंद करायचं ते दाखवते.
पहिलं हा जो समोरचा पिंक मोती आहे त्याच्यातनं सुई बाहेर काढायची. त्याच्यानंतर या पिंक मोत्यामधनं त्यानंतर ह्या पिंक मोत्यामधनं काढली. आता ह्या समोरच्या पिंकच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. हे जर तुम्हाला बंद करायचं असेल तरच करा, जर तुम्हाला उघडं ठेवायचं असेल तर हे करू नका. मग या पिंक मोत्यातनं सुई बाहेर काढायची. परत या पिंक मोत्यातनं काढायची. या समोरच्या पिंक मोत्यातनं काढायची. या मोत्यातनं काढायची. परत या पिंक मोत्यातनं काढायची. या मोत्यातनं फक्त अशी सुई इकडनं तिकडे अशी काढून घ्यायची, म्हणजे हे बंद होईल असं. आणि जर तुम्हाला उघडं ठेवायचं असेल तर याच्यातनं हे करू नका. आता आपण या मधल्या याच्यातनं सुई बाहेर काढायची आहे. हा जो इकडे आहे तसंच इकडे आहे, याची इथं आपण असं बंद तयार करायचं आहे. आपण हा जे हँडल आहे ते करायचं आहे आपण. तर ते करण्यासाठी आपण पहिले 2 पांढरे घालायचे. त्यानंतर 2 पिंक, परत 2 पांढरे, परत 2 पिंक, परत 2 पांढरे. तर अशा आपण टोटल 10 मोती घालून घ्यायचे. 2 पांढरे, 2 पिंक, 2 पांढरे, 2 पिंक असे आपण हे 10 मोती घालून घेतलेत मी. तर असे हे 10 मोती घालून हा जो समोरचा मोती आहे त्याच्यातनं आपण सुई इकडनं तिकडे घालायची. तर असं आपलं हे हँडल तयार होतं. तर आता आपण परत या मोत्यातनं सुई काढल्यानंतर या पांढऱ्या मोत्यातनं सुई आधी काढायची. आणि हे सगळ्या मोत्यातनं फिरून सगळ्या मोत्यातनं आता सुई आपण काढून घ्यायची आणि परत या मोत्यातून तिकडे घालायची आणि मग गाठ मारून धागा कट करून टाकायचं. तर असं आपलं हे हँडल तयार होतं. तर तुम्हाला ह्या पर्सचं किचनचं तयार करता येतं. तर ते कसं करायचं ते आधी मी दाखवते. तर हे आपण घातलेलं होतं ते काढते सगळं हँडलचं फक्त. तर हँडलमध्ये आपण जे हे 10 मोती ओवून घेतलेले त्याच्या आधी 5च मोती ओवून घ्यायचे. 2 पांढरे, 2 पिंक आणि 2 पांढरे. हे जर तुम्हाला या पर्सची किचन तयार करायची असेल तर कशी करायची ते दाखवते मी. तर ह्याच्यासाठी आपण हँडलमध्ये हे किचन घालायचं आहे. तर आपण पहिले 2 पांढरे, 2 पिंक आणि 1 पांढरा घालायचं. त्यानंतर किचन जे असं असतं आपलं रिंग मिळते, तर त्याचं ही जी छोटी रिंग आहे त्याच्यातनं सुई काढून घ्यायची अशी आणि अजून एकदा सुई काढून घ्यायची आणि इथे गाठ मारायची. अशी गाठ मारून टाकायची ह्याला. अशी या किचनच्या ह्या रिंगला गाठ मारायची आणि परत 1 पांढरा, 2 पिंक आणि 2 पांढरे असे ओवून घ्यायचे. एक पांढरा, 2 पिंक आणि 1 पांढरा असं ओवून घ्यायचं. परत हे किचन असं अडकवल्यानंतर तर हे अशा पण 1 पांढरा, 2 पिंक, 1 पांढरा ओवून घ्यायचं आणि सुई या मोत्यातनं काढायची आणि परत या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. आधी या मोत्यातनं काढून घेतली आपण सुई.
परत या पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची आणि या सगळ्या मोत्यातून सुई फिरून घ्यायची आणि या मोत्यातून सुई तिकडे काढून मग इथे गाठ मारून धागा कट करायचा. म्हणजे हे असं आपलं हे अशी पर्सचं किचन आपल्याला बनवता येतं. तर जसे आपण 10 मोती ओवून घेतले होते ते पर्सचं हँडल मी दाखवते परत. तर हे असे आपण 10 मोती ओवून घ्यायचे आणि या मोत्यातनं सुई काढली होती आपण. आता या मोत्यातनं मी तुम्हाला म्हटलं होतं पांढरी काढायची पहिले, पांढऱ्या मोत्यातनं सुई आणि हँडल असं ॲडजस्ट करून घ्यायचं, आधी घट्ट ओढून घ्यायचं आणि आता या सगळ्या मोत्यातनं परत सुई काढायची. हे जे आपण 10 मोती तवले होते त्याच्यातनं. आधी या पांढऱ्या मोत्यातनं काढली होती सुई आणि आता या सगळ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. तर असं आपलं हे हँडल तयार होतं. तर आता हे असं घट्ट ओढून घ्यायचं आणि मग सुई या मोत्यातनं तिकडे काढायची. आणि मग या पिंक मोत्यातनं सुई बाहेर काढायची या खालच्या. हा जो खालचा पिंक मोती त्यातनं सुई बाहेर काढली आणि आता इथे गाठ मारायची. आणि एक 2-3 मोत्यातनं सुई फिरून घ्यायची. गाठ मारून झाल्यावर गाठमांदा 2-3 मोत्यातनं सुई फिरून घ्यायची आणि मग धागा कट करायचा. तर ही झाली आपली बाहुलीची पर्स तयार. आणि हे जर तुम्हाला किचन तयार करायचं असेल तर हे असं आपलं किचन तयार करू शकतो. आता तसंच आपण जी बाहुलीची टोपी बनवली होती तर त्याला सुद्धा असं आपण किचन तयार करू शकतो. तर तुम्हाला मी अशी टोपी बनवायला शिकवली होती मागच्या भागात. तर तशी टोपी बनवून घ्यायची. त्याच्यानंतर जसं तुम्हाला पर्सचं दाखवलं तसं कुठल्या पण एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची अशी आणि त्याच्यानंतर 4 मोती पांढरे ओवून घ्यायचे. तसं या टोपीचं पण आपण किचन तयार करू शकतो. तर असे हे 4 मोती ओवून घ्यायचे आणि हे किचनची जी रिंग मिळते तुम्हाला म्हटलं त्याच्यात
ही खालची जी चेन आहे त्या एका चेनमधनं काढून इकडनं असं दुसऱ्यांदा काढून अशी गाठ मारून घ्यायची. परत 4 मोती ओवून घ्यायचे आणि मग या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि इथे धागा गाठ मारून कट करून टाकायचं. म्हणजे हे असं आपलं किचन तयार होतं टोपीचं. हे असं टोपीचं आपल्याला किचन पण करता येतं. हे आपली बाहुलीची हॅट आणि बाहुलीची पर्स तयार झाली. तर अशी ही आपली बाहुली दिसेल हॅट आणि पर्स हे केल्यावरती. ही बघा, ही पर्स अशी हातात घालायची त्याची. तर ही अशी आपली बाहुली छान दिसेल. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण क्लिक करा. थँक्यू.